कस काय परत येणं केलं? अहो काय झालं, इकडं आलो होतं जवळच, म्हणलं बघावा लग्नाची तयारी कुठपर्यंत झाली. नाही चालू तयारी चालू व्यवस्थित आहे की नाही? हो, थोडीफार राहिली म्हणजे, पण होईल 2-3 दिवसात. तेच नवरदेवाला म्हणलं चला, म्हणलं सासरवाडीला. बरं झालं आणलं त्यांना पण. हा हा हा. काय माहितीये का, आपलं लग्न ठरलंय, पण काही ज्या गोष्टी असतात, देणं घेणं म्हणा किंवा लग्न कसं करायचं, ते काय आपण सगळ्या लोकांसमोर बोललेलो नाही. ते म्हणलं खासगीत बोलावं तुमची गाडी घेऊन, काय लोकांसमोर उगीच कशाला बोलायचं. काही मतभेद असले काय असले तर ते आपल्या 4 भिंतीत मिटून घेऊ. देणं घेणं काही समजलं नाही आम्हाला, म्हणजे आपलं तर सगळं बोलणं झालं ना बैठकीत. अहो देणं घेणं म्हणजे हेच आपलं, काय द्यायचं घ्यायचं म्हणा, लग्न कसं लावून देणार तुम्ही, काय त्याबद्दलच बोलायचं होतं. म्हणलं एकदा भेटून चर्चा करून घेऊ त्याबद्दल. नाही बरोबर तुमचं, नाही लग्न लावून देऊ की व्यवस्थित. आम्ही आमच्या पद्धतीने जेवढं होईल तेवढं लग्न लावून देण्याचा प्रयत्न करतोय. कसं आहे, आता आमचं पण हातावरचं पोट आहे, आमची परिस्थिती काय आहे तुम्हाला माहिती आहे. आता म्हणजे जे काय सोनं नाणं द्यायचंय थोडंफार त्यांच्या गळ्यामध्ये ताईंच्या ते तर देणारच आहे आम्ही. थोडंफार कर्ज होईल, होऊ द्या. इकून तिकून बघून मी एक चांगलं मंगल कार्य बघून तुम्हाला शोभल असं लग्न लावून देईन मी, आणि दागिने बी देईन. कर्ज होईल म्हणजे अहो तुम्ही व्याजाने पैसे वगैरे काढले की काय? हो, घ्यावंच लागतं ना, तुम्ही बघताय घर कसं आहे, काय एवढी परिस्थिती नाही सध्या, पण थाटात लग्न लावणार मी तिथे. आमचे पण एकुलता एकच नणंद आहेत आणि त्यांच्यासाठी नाही मग कोणासाठी करायचं. अहो मी देण्या घेण्याचं आणि लग्न कसं करायचं हे बोलायला आलो, याचा चुकीचा अर्थ घेतला तुम्ही. मला तसं नव्हतं बोलायचं. अहो तुम्ही खुशाल लग्न करण्यासाठी कर्ज काढत बसलाय, आणि ते पण मोठं करायचं म्हणून. अहो मी लग्नाविषयी बोलायचं म्हणजे हे सांगायला आलतो की लग्नात जो काही खर्च होईल तो आपण दोघात करायचा. आणि हा, मुलीच्या अंगावर काय दागिने घालायचे असतील ते तुम्ही हाऊस म्हणून घालणार आहात, पण माझी तर इच्छा आहे की ते दागिने सुद्धा आम्ही अर्धा खर्च करतो, तुम्ही अर्धा खर्च करा. अहो पण ते असं कसं काय ना, लोक हे बघा, किती झालं तरी तुम्ही आमचे होणारे पाहुणे आहेत. होणाऱ्या पाहुण्यांना मोठं करायचं असतं, सोयरिकीतून माणसं जोडायची असतात. आपल्या पाहुण्यांना भिकारी करून आम्हाला लग्न नाही करायचं का, तुम्हाला कर्जबाजारी करायचं मग तुमच्या घरातली मुलगी घेऊन जायचं. अहो तुमची मुलगी हीच सगळ्यात मोठी लक्ष्मी आहे. इतके दिवस तुम्ही सांभाळली तिला, तिच्या शिक्षणावर खर्च केला, तिचं पालन पोषण केलं, त्याचा खर्च तुम्ही आमच्याकडे मागितला का? नाही, ते आमचं कर्तव्य होतं, ते आम्हाला मग ह्याचं लग्न करणं सुद्धा माझं कर्तव्यच आहे, आणि त्यासाठी जो खर्च होईल तो आपण दोघांमध्ये अर्धा करायचा, कारण की ही त्याची अर्धांगिनी होणार आहे. अर्धा खर्च तुम्ही करा, अर्धा खर्च जो काय असेल तो आम्ही करतो, हेच सांगायला आलो होतो मी. माफ करा, कारण कसं आहे, आता लहान तोंडी मोठा घास, बाहेर आम्ही बघत आलोय समाजात हे धोंडा म्हणजे घेतल्याशिवाय लोक राहतच नाही. आहो, आणि आमचे गरीबाचे तर काही देण्याची ऐपत पण नसती, पण आता आई आणि तात्या गेल्यापासून सगळं ह्यांनीच पाहिले घरातलं. आणि हुंड्याच्या नावाखाली काय आल्या माहिती का, आता आम्हाला हुंडा नको पण मुलीला दागिने घाला, आम्हाला हुंडा नको पण मुलीला फ्लॅट घेऊन द्या. अहो हे स्टँडर्ड भिकाऱ्याचं लक्षण आहे. मी तर म्हणतोय, काय गरज आहे असलं करायची? सगळ्यांचे विचार तुमच्यासारखे नाही ना, ते सगळे जर तुमच्यासारखे विचार करायला लागले ना तर मुलीला लक्ष्मीसारखं घरी घेऊन जातील बघा, आणि मुलीसारखा सांभाळ करतील. तुमचे उपकारच कसे, म्हणजे उपकार काय म्हणताय तुम्ही? अहो तुम्ही मुलगी देताय हे सगळ्यात मोठे उपकार आहे. आज एक जिवंत जीव तुम्ही आमच्या घरात देताय, आणि त्याच्या रूपाने आमच्या घरात एवढी लक्ष्मी येणारच आहे की काय माहितीये का? काही जुन्या रीती परंपरा रिवाज हे आता आपणच मोडीत काढले पाहिजे. बरोबर. अहो कितीतरी आता काळ बदललाय म्हणा, पण जुन्या काळात कितीतरी मुलींनी या हुंड्यापायी आत्महत्या केल्यात, बापांनी फास घेतलेत. अहो एवढी नक्षत्रवाणी पोरगी, पण बापाला काय काळजी, तर हुंड्याची लग्नाची. लग्न हे माणसं जोडण्यासाठी असतं, माणसं तोडण्यासाठी आणि एखाद्याला कंगाल करण्यासाठी नसतं. आमचं म्हणणं आहे लग्न साधेपणाने लावा, तुमची जशी ऐपत असेल तसं सांगा, अर्धा खर्च आम्ही देऊ आणि व्यवस्थित लग्न पार करून घेऊ. हा तुम्ही बोलले हेच लय झालं बघा. आता तुम्ही कसली काळजीच करू नका, आणि अर्धा खर्च नाही आम्ही आमच्या पद्धतीने करून घेऊ. आहोत नका काळजी करू, व्यवस्थित करतो, काळजी नका करा. तुमच्यासारखे माणसं भेटले नशीब, आमचं नशीबच म्हणायचं. आणि ती काय कर्जाची रक्कम आहे ती पहिली माघारी नेऊन द्या.
काय चालतं. आणि काय असेल तो खर्च मला लवकरच कळवा, मी पैसे देऊन टाकेल तुमच्या. बरं, बसा आता ह्या गोष्टीवरती मिठाई आणते थोडीशी. चालते. सोना, ए सोना. या ना, बसा बसा. नमस्कार. नमस्कार नमस्कार. आज कसं काही नाही केलं? अहो काय झालं, दिवाळीची खरेदी करायची इथं थोडी, तर ती म्हणली माझ्या मैत्रिणीचं घर आहे, म्हणून म्हणलं येऊ भेट देऊन एक. सोना आहे ना घरी? आहे ना सोना. अय सोना. तुम्ही घरीच आज दाजी? आम्ही म्हणलं थोडा आराम करावा. कोण आले? चक्क दाजी. नमस्ते दाजी. नमस्ते. कशी आहेस? मस्त. तू? मी बरी आहे. अरे तुला पूजाला बोलवलं होतं, का नाही आली दाजी? मी हिला सांगितलं होतं दाजींना घेऊन ये, पण नाही आली. अगं ह्यांची लांब लांब कामं असतात ना, मग नाही होत अगं सवड. आणि आता पण ते थोडीशी खरेदी करायची होती, मग त्यांना म्हणलं चला मैत्रिणीचं घर मध्येच आहे. हा बरं झालं आली. अहो काय माहितीये का, पेंटिंगची कामं घेतो मी, म्हणजे घर वगैरे असतात ना आपली छोटी छोटी कामं, ती घेतो. मग कसं आहे, ती वेळेत पूर्ण करून द्यायला लागतात, त्यामुळे मला नाही जमलं यायला. अरे तू पहिलं का नाही सांगितली? का? दाजी पेंटिंग करतात म्हणून आपल्याला आपलं घर पेंट करायचं होतं. अरे पण तरी पण काही नाहीये. आता आम्ही फ्लॅट घेतलाय, त्याचं तुम्ही कलरिंग करू शकता. फ्लॅट? हो. अगं पण घर तर आत्ताच बांधलंय ना. हा पण ह्यांनी घेतला. तर त्याला ते कसं असतं माहिती का, इथं किती दिवस राहणार आपण, पोरा बाळाला नको काही, त्याच्यामुळे घेऊन ठेवला. पण कसं आहे माहितीये का, फ्लॅट मोठा असेल तर तुम्हाला खर्च जास्त येईल. नाही ना, मोठा स्वस्तात भेटला. नाही रांगवायचं सांगतोय मी. ते पैसे देतो तुम्हाला, तसं काही विषय नाही. किती मोठा असू द्या, पैशात ना काळजी करू तुम्ही, तुमच्या कामाचे तुम्हाला व्यवस्थित पैसे भेटतील. कितीला पडला फ्लॅट? एवढं काय नाही, ते 85 लाख फक्त. 85 लाख? हा. बापरे. सहज घेऊन टाकतो तुम्ही काही पण. मग होतं स्वस्त म्हणून घेतला. हा नाही तर हल्ली किती महाग झालेत. नाही बरोबर आहे, शहरात फ्लॅट घ्यायचं सोपंच नाही राहिलं आता बरं का. आमचं पण चाललंय बरं का, आम्ही 1 RK बघतोय एक, पण बघूया काय असेल योग. तर तुला घर कसं वाटलं? खूपच भारी ग, आणि फर्निचर पण नवीनच दिसतंय. हो, मग आत्ताच बनवलंय ना पूजाच्या अगोदर. अगं बाई, ह्या घराला किती खर्च आला म्हणायचा? याला एवढा नाही आला. हा, तुम्ही काय काम करतो? मी सरकारी कॉन्ट्रॅक्टर आहे ना. अच्छा. काम घ्यायचे ना, आपले माणसं कामाला लावून द्यायची. हे बरं आहे तुमचं. सोना, हा. अगं गळ्यातलं नवीन केलं काय? हो, आत्ताच केलं. माझं छोटं होतं ना, ते तुटलं. ह्यांना म्हंटल नको, तर ह्यांनी करून आणलं. तर काय करायचं? छान दिसतंय. चालायचं जाता. यांच्यासाठी नाही करायचं तर कोणासाठी करायचं आपण? मस्त आहे. आमची दिवाळीची खरेदीची घाई चालली, तुमची झाली असेल सगळी? हो, कायचे? म्हणजे थोडी झाली, हा. थोडी नाहीये. आता आमच्या नंदा वगैरे येतात ना, मग त्यांच्यासाठी चांदीची नाणी वगैरे घेतलात, आणि बाहेरची पाहुणे पण खूप येतात, मग त्यांच्यासाठी घेतली. चांदीची नाणी कशासाठी? मग आता येणार ना दाजी पाहुणे, मग त्यांना खाली हाताने कसं द्यायचं आपण? आपलं काहीतरी छोटीची भेटवस्तू म्हणून द्यायची. आता ते कसे खरेदी कधी माझी पूर्ण होईल माहिती का, ज्यावेळेस आता गाडी येईन त्यावेळेस. गाडी? पण गाडी तर आहे ना तुमच्याकडं. ही म्हणले जुनी झाली, आता बदला, आता कवर तेच, तेव्हा घेऊन टाकू. दिवाळीच्या मुहूर्तावर येते. हो. म्हणजे ही विकणार तुम्ही? नाही, ही कशाला विकायची, राहू दे की अशीच. असं आहे का? चांगलंय. बरं सोना, एक चांदीचं नाना. अहो, हो, नाही आणते, दाजी. विसरली अहो, ना, मी आले. ती पाहुणेच येत ना तुम्ही. अहो, अगं सोना, काय नाही, किरकोळ आहे. कशाला? आहे का नाही, आता पाहुणे आले म्हणून तुम्हाला बी द्यावं लागेल का नाही? आम्ही सहज चक्कर मारायला आलो. सहज का आला, त्या निमित्तानं आले तरी, आहे का नाही? आणि यांची आणि आमची कधी भेट? दाजी बांधलं आता, एक आहे चालू द्यायचं. घ्या दाजी. अहो घ्या हो, आपलंच समजा, आपलंच घर. तुम्ही केलेलं आमचे आहेत का? तसं काय नाही, पण तुम्ही आहे ना एक आहे बरं का, माणसं खूप साधी ही. अहो कधी मला माहिती सुद्धा नव्हतं की तुम्ही एवढी मोठी कामं करता म्हणून. नाही, आता माझ्या कामात कसं, तुम्हालाही काम असलं काही तुमचं पेंटिंगचं, 100% तुम्हाला देतो मी. चालेल की, नक्की. तेवढं फ्लॅटचं काम असेल तर सांगा. नाही, ते देणार फिक्स, तुम्हाला देतो ना. चालेल, तुम्ही कधी फोन करा, नाही तर तू हिच्याकडे सांगितलं तरी चालेल मला. हो, चालेल. आणि दिवाळीला या नक्की. तुमची दिवाळी बनवून झाली असेल ना? नाही, आता ही म्हणते इथं कुठं बनवायचं, मग सगळं बाहेरूनच ऑर्डर करून टाकलं. कोण तेवढा ताण घेणार ना? अगं असतं, आता कोण कष्ट करत बसले, हा. ज्याची त्याची आवड. पण जाऊ दे, काय हरकत नाही. मी माझी घरी बनवते दिवाळी, मग तुला आणून देईन दिवाळी. तसं पण
दिवाळीचा फराळ करायला तुम्हीच या डाय तर घरी. मला जर वेळ असला ना मी नक्की आहे ना. चालतंय. बरं चला, सोबत येईल. हा आपल्याला जायचंय. बरं ऐका आता आले तर जेवण करून जावा. अहो नाही नाही जेवण नको दाजी, यांना पुढे काम आहेत ना. आणि कसं आहे माहितीये का, आलो तुम्ही 2 शब्द चांगले बोलले, आमचं मन भरलं. बरं येतो आम्ही. चल चल. यस सर. छान वाटला खूप दिवसाने आली आणि दाजी पहिल्यांदा आल्यात. बरं ऐका ना, हा मला काम आहे, तुम्ही बसा, मी आले. बरोबर करते एवढं. आणि चहाचं बघ जरा. काय हो कसलं विचारत आहे? तुझ्या मैत्रिणीने दिलेलं नाणं बघतोय. अहो त्यात काय बघायचं एवढं? नाही, नाण्याच्या नाही विचारत तुम्ही, दुसराच काहीतरी विचार करताय ना. सांगा ना. काही म्हण, पण दिवाळी मोठ्या लोकांचीच का ग? असं का बरं? नाही म्हणजे बघ ना, त्यांच्याकडं करण्यासारखं किती आहे. म्हणजे त्यांनी दिवाळीत लक्ष्मीपूजनला कार घेण्याचं प्लॅन केलंय. पुन्हा पाडव्याच्या दिवशी नवीन घर घेण्याचं ठरवलंय. येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांना प्रत्येकाला बघ चांदीचं नाणं देतात ते. अहो असं काही नाहीये, दिखाव्याचं सगळं काही नसतं. तुम्हाला तर माहिती आपली परिस्थिती कशी, पण आपण खुश तर आहोत ना. त्यांची परिस्थिती चांगली आहे, त्या पद्धतीने ते करतात ते. आणि नाणं दिलं म्हणजेच सगळं काही आलं असं नाही ना. त्यांनी आपुलकीने आपल्याला सगळं काही दिलेलं आहे. पण खरं सांगू का तुला, कधी कधी असं पण वाटतं ग की हे आपल्या फक्त मनाच्या समजुती घालतोय आपण, की पैसा एवढा गरजेचा नाहीये, किंवा आपुलकी महत्वाची, हे ते. पण घरातल्या कर्त्या माणसाला कुठंतरी खंत लागतीच. अहो खंत कसली लागायची त्याच्यामध्ये? हे बघा, घरातला करता माणूस जरी करता असला ना, तरी सुद्धा घरातली माणसं त्या माणसामुळे किती खुश आहेत ना, हे महत्वाचं आहे. नुसता पैसा असून उपयोग नाही हो. आता काय माहिती, तिचं घर आहे, तिने फ्लॅट घेतलाय, सगळं मान्य आहे मला, पण काय कोणास ठाऊक तिच्याकडे सासू सासरे आहेत सोबत. हा विचार केला तुम्ही? आज तिच्या पोरांना सोडवायला तिला कारने सोडवती ती, भले बस लावेल ती, काही करेल, पण सासू सासऱ्यांची माया, आजी आजोबांची माया त्या लेकरांना भेटणार आहे का? त्यांना जुने संस्कार भेटणार आहेत का? आपल्या रूढी परंपरा काय चालत आल्या हे माहिती होणार आहे का? हा अगं, पण प्रत्येक वेळी तुम्ही मन मारून का जगायचं? पण कधी कधी असं करायचंय. मी तुमच्यासोबत खूप खुश आहे आणि गेलतोच का आपण खरेदी करायला, आणली ना एखादी साडी, खूप आहे माझ्यासाठी. अहो काही ना ते पण भेटत नाही. माहितीये तुम्हाला, रस्त्यावरती लेकरं अनाथ कसे फिरतात ते, त्यांना खायला अन्न नाहीये, कचरा कुंडीतून काढून खातात तो. त्याच्यापेक्षा आपण कितीतरी खुश आहे. तुम्ही हा विचार केला कधी? आणि फराळ आयता आणणार आहे ते, तुला एवढं सगळं आता फराळ करावं लागेल. अहो तेच तर मज्जा आहे. तुम्हाला माहिती त्याच्यात काय गंमत आहे? तुमच्याकडून पण करून घेणार आहे मी. आणि गप्पा मारत मारत केलेला फराळ म्हणजे त्याच्यामध्ये तुमच्या हाताची चव मला परत थोडी भेटणार आहे. काय तुम्ही पण तू खुश तर आहे ना या दिवाळीला? काय विचारणं झालं का? खूप खुश आहे मी. आणि तुम्ही ना स्वतःला कधीच कमी समजू नका. आज ना उद्या प्रत्येक गोष्ट येईल. आपली मुलं खुश आहेत, आपल्या दोघांचा संसार सुखाचा चाललाय, अजून काय पाहिजे ना आपल्याला? आणि आता हा विचार नका करत बसू. चला बरं, मला पटकन फराळ बनवायला मदत करा, तिला द्यायचंय फराळ. आणि तिला सांग बर का, माझ्या नवऱ्याने बनवलाय. नक्की. कलरचं काम पण तर आले, अजून मोठी दिवाळी. चला चला.